नमस्कार. तर काही आपले जवळची व्यक्ती ना, त्यांना कितीही जीव लावा, शेवटी त्यांचं संस्कार काय आहेत ते दाखवूनच देत असतात. मग अशा वेळी आपल्याला असं वाटतं, की हा व्यक्ती किती विश्वासू होता. मला ना याच्यावरती खूप विश्वास होता आणि तो असं बोलेल मला कधीच वाटलं नव्हतं. पण असं होत असतं. कारण यामध्ये चूक ना आपलीच असते. आपण डोळे बंद करून विश्वास ठेवत असतो. कित्येकदा आपल्याला जवळचे व्यक्ती सांगत असतात, नको त्याच्यावरती विश्वास ठेवू. कारण तो बाहेरून जसा शांत दिसत आहे ना, तो आतून तसा नाही. आम्ही त्याला ओळखतो. आम्ही त्याला ना अगदी लहानपासून ओळखतो. त्यांचा स्वभाव तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला माहिती आहे. तर आपण ना लोकांचंही ऐकत नसतो. मग अशा वेळी आपण काय करत असतो? त्यांनी जे आपल्यासोबत केलेलं आहे ना, तेच आपण करण्यासाठी धावत असतो. त्याने अपमान केला असेल तर आपणही रिटर्नमध्ये अपमान करत असतो. त्याने काही बोललं असेल तर आपणही रिटर्नमध्ये प्रत्युत्तर देत असतो. या गोष्टी करण्याचं काहीच गरज नाही. शांत राहा. आपण बोलून तर पटकन जात असतो, पण शांत राहायला ना खूप ताकद लागत असते. ते सगळ्यांमध्ये नसतं. आणि काही व्यक्ती ना तोंडाने तरी शांत असतात, पण त्यांच्या मागे ना खूप साऱ्या गोष्टी करत असतात. त्यांचं सोशल अकाउंट चेक करणं, त्यांचे स्टेटस पाहणं, त्यांचे मेसेजचे पटकन रिप्लाय देणं, पटकन त्यांचं कॉल उचलणं आणि त्यांच्याबद्दल ना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना त्यांचं विचारपूस करणं, या साऱ्या गोष्टी ते करत असतात. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी करत असता, तुम्हाला काय वाटतं? त्यांना कळत नसतं, तर त्यांना कळत असतं. मग अशा गोष्टी करायची तुम्हाला काय गरज आहे? सोडून द्या ना. त्या व्यक्तीशिवाय तुम्ही जगू शकत नाही का? हां, कित्येकदा आपल्याला वाटत असतं, की आपली काही चूक नाही तरी देखील तो व्यक्ती असा केला, खूप जवळचा होता. ठीक आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखा नसतो हे समजून चला. आपण कसे आहोत तोही तसाच असेल असं काहीच नसतं. फक्त आपण त्यांना आपल्यासारखं समजत असतो. तर मला काय म्हणायचं आहे, सोडून द्या अशा व्यक्तींना. ज्यावेळेस त्यांची चूक त्यांना रिअलाईज होईल ना, ते नक्कीच तुमच्याकडे येतील. आणि तोपर्यंत ना तुम्ही शांत राहा. त्यांच्याबद्दल कोणासमोर काहीच बोलू नका. ते चुकलेले आहेत ते देखील कोणाला सांगू नका. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात ना, बस. तुमच्यावरती जे प्रेम करत असतात त्यांना वेळ द्या, त्यांच्याबद्दल विचार करा. आणि शेवटी मी तुम्हाला एकच सांगते, नेहमी हसत राहा, खुश राहा आणि पॉझिटिव्ह राहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.